तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आय होप तुम्ही सगळे चांगले असाल आशा आहे. तर मित्रांनो, सकाळ सकाळ घोटाळा झाला होता, म्हणजे थोडा उशीर झालाच. मला सांगताना आनंद पण होतोय आणि आनंद होत पण नाही. आता आनंद आला पण गेला पण लगेच. काय झालं माहीत आहे का, मला आलं तर ब्रँड प्रमोशन इंस्टाग्रामवरती. माझे 10,400 फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत, म्हणजे 10K कंप्लीट झालेलं आहे. आणि मला आलं तर ब्रँड प्रमोशन होतं कुठलं तरी होतं त्या ह्याचं. मला वाटतं मी नीट बघितलं पण नाही कुठलं होतं ते, कारण मला माहीतच नाही असं करायचं असतं किंवा असं काय असतं ते. तिथं प्रोजेक्ट तिथं येतं ते. तर मित्रांनो, ते आलं ब्रँड प्रमोशन. मी आलेलं बघितलं मित्रांनो, ते मला आज दिसलं होतं. आणि आज दिसलं आणि दुपारी दिसलं मला 12 वाजता दिसलं मला दुपारी. आणि आत्ता बघतोय तर ते प्रमोशनच नाही, गायब झालं. किती रुपयाचं होतं माहीत आहे का? तब्बल मला वाटतंय लय नव्हतं, कमीच होतं. 1000च्या रेंजमध्ये होतं, लाखाच्या रेंजमध्ये नव्हतं, 1000च्या रेंजमध्ये होतं. आणि ती पण एकदम कमी लो लेवलमध्ये, 900-1000 रुपयाच्या आसपास होतं. तर ते आलं आणि गेलं मित्रांनो. करायचं होतं आपल्याला, पण माझं लक्ष नसल्यामुळं गेलं. पहिला चान्स तर हुकला. पहिल्यांदाच प्रमोशन आलं होतं, पहिल्यांदाच इंस्टाग्रामवरती आपल्याला पहिल्यांदा प्रमोशन आलं होतं, ते पण गेलं. आता बघू, नंतर नाही येतील, आल्यानंतर ना करू आपण. काय मला माहीतच नाही असं करायचं असतं, ती काय माहीतच नव्हतं, त्याच्यामुळं असा घोळ झाला. तर तुम्हाला दाखवतात आपल्या मावश्या दाखवत. त्यामुळे असा मूड हाफ झाला माझं. सगळं आलं करायचं होतं, पण मी गेलो नंतर ना दुसरीकडे कामानिमित्त. आणि नंतर ना आत्ता बघितलं तर आता प्रमोशनच नाही, गायब झालं. कुठे गेलं काय माहिती. तर तुम्हाला जर माहीत असेल ते तारखेच्या नंतरनं जर केलं तर राहतं का, तुम्ही मला काहीतरी माहिती देऊ शकता त्या प्रमोशनबद्दल. कसं प्रमोशन असतं इंस्टावर किंवा काय असतं ते, म्हणजे मला माहीत नाही त्याच्यामुळं. तर तुम्हाला दाखवतात आपल्या मावश्या. तर माझ्या पुढं बसली आहे आपली पहिली गोट्याची मालकीन, म्हणजे छोटी मालकीन गोट्याची. चमचम, चमचम ए चमचम, काय म्हणते? कसं आहे? इथं बघा चमचम आहे, इथं म्हैस आहे. मित्रांनो, म्हशीला पाणी पाजायचं कुठं सोडायचं माहिती आहे का? बाहेर सोडायचं म्हशीलाच पाणी पाजायला. मित्रांनो, एवढी सकाळ सकाळ आनंदाची बातमी दिली दुपार, म्हणजे थोडा उशीर झाला आहे, कारण की मला थोडंसं काम होतं. एक जणांची फुलं होती 12 वाजता. हाकी. तर फुलं होती एक जणाची, तिथं गेलो मी. आणि त्याच्यामुळे आपल्याला व्लॉग सुरू करायला उशीर झाला आहे थोडासा. तर आपल्याला म्हशीला पाणी पाजायला बाहेर सोडायचं आहे. पाणी तर आहे का बघूया, पाणी आहे का बघूया. गेट मित्रांनो निघत नाही लवकर. निघालं बघा. का कप्पो रेडी कुठं आहे बरं? हे कोणी घेतलं? हे कशाला घेतलं आहे बरं? हे पण कशाला घेतलं आहे? कशाला घेतलं आहे का? हे जग कशाला घेतलं ते? घेऊ नका, हे घेऊ नका. सरा साईडला सरा. पाणी आहे का? हाय एवढं पाणी आहे. आणि थोड्या वेळानं भरूया पाणी. मित्रांनो, बागत कोंबड्या शेजारच्या. खोड. कोंबड्यांना काय कळत नाही मित्रांनो. आपल्याकडे एक पण कोंबडी नाही, पण शेजारच्या कोंबड्या येते त्या आणि उकडत बसते त्या. हो का बैला कोंबड्या बैला. अयो, हो का, सगळं खात उकरते ते मित्रांनो. असं बघितलं का? कोंबड्या ऐकत नाही ते मित्रांनो. हो, खड्डाच मारतं ते डायरेक्ट. तो का तिकडे पण हो का, इथं पण तसंच. बघितलं का? तर घेऊया, म्हणजे हे करूया, म्हशीला पाणी पाजू पहिल्यांदा. नंतर ना मग वैरण काढलेलं आहे मी मागाशी थोडीशी, तर ती पण घेऊन येऊ लगेच, कारण की वैरण काढायला टायमिंग जातो ना. असं इथं बघा व्यू कसं आहे सूर्याचं. सर रे, आणि म्हशीला मारायचं नाही, एकदा सांगतोय. रेडे, तू पण मम्मीच्या बाजून काय व्हायचं ना, एकदा सांगतोय भाषेत द्या. रेडी बघा आता. हे रेडी काय करते इथं काय करते तू? तर सोडूया म्हशीला पाणी प्यायला. चमचमला जर सोडलं ना तर ते त्याच्या मम्मीला पेणार.
चल म्हशी. तर इथं बघू शकता म्हशीला पण सोडलेलं आहे. आता जाऊया बाहेर घेऊन पाणी पाजून आणि लगेच आत बांधायचं. काय होतं माहिती आहे का, लाईट नाही त्याच्यामुळे पाणी पाजायचं राहिले सकाळी, त्यामुळे आता पाणी घेऊन चाललं पाजायला. रेडी साईडला सर, म्हशीला आणलंय साईडला सर. मारायचं नाही एका भाषेत सांगतो सगळ्यांना. चल चल रेडी साईडला सर. रेडी हेट ये बाहेर. रेडी आतमध्ये जाऊ नको. रेडी आतमध्ये येऊ नका थांबा मित्रांनो. मोठं म्हशी बाहेर चल. म्हशी चला म्हशी ये की. म्हशीला पण यायचं नाही. चल पाणी प्यायचं का नाही तुला. मारू नका रे म्हशीला, मारू नका. चमचमची मम्मी मारू नका तिला. मारू नको. म्हशीला पण काय सुधारायचं नाही. कप्पो खो म्हशीनं सुरुवात केली बरं का पहिल्यांदा. मारू नका रे. हो मारके गे. हो म्हशी तुला पाणी प्यायला आणले. थोडं हे झालं तरी लगेच आहे ना. कप्पो साडलं सर. कप्पो मस आली. कप्पीला मारू नको. कप्पो म्हशीला फाडू नको मित्रांनो. जंगला पकड लागली. भांडू नको. पाणी पिऊन घरात चल. हाना मारा करते ते मस्त नाही छान. सरा पाणी पितो. पाणी पिते बघा मस्त. हो हिने ढकलून दिलं मित्रांनो. म्हशे तुला पण पाणी. हे म्हशे तिकडे कुठं चालली. मारू नका. रेडी चाललं सर. रेडीला मारते का बाई मस्त. हो पाणी पिऊन घरात चल. मारू नको. मारू नको. पाणी पी. रेडी सर की साईडला. म्हशे पाणी पिन घरात चल. एकदा भाषा सांगतो तुला सगळी मारते ती. रेडी मारू नका. मम्मी आहे की तुझी. मारू नका रे हिला. मारू नका कोणी सुद्धा. मारू नको. रेडी कशी मारती. मम्मीला मारती बाई तू. पाणी पी की लागा. मानलं लागा म्हशीला पण. चला आता जातोय. म्हशीला घेऊन जातो मित्रांनो. सर साईडला सर. साईडला सर रेडी सर. मारू नका. एका भाषेत सांगतो तुम्हाला. म्हशीला मारू नका. एका भाषेत सांगितलंय. हां म्हशी तू पण मारायचं नाही. शांत राहा जरा 2 मिनटं. चल ए कपिलाने तरी चान्स मारलाच बरं का. दुसरी मारायची ती मारलीच. म्हशी चल घरात बाजूला. चल घरात म्हणजे गोठ्यात तुझ्या. ये चला. म्हशी मला मारू नको. तुम्ही येऊ नका. तुम्हाला अजून लय टायमिंग आहे घ्यायला काय. चमचमकडे जाऊ नको. हे बघा म्हशीचं पोरगं. तिकडे काय गटूळ आहे तुझ्या जागेवर जायचं कळत नाही. जाऊ दे. काय करू माहिती आहे का, तिथलं शान काढू तोपर्यंत म्हशी राहील गोठ्यात. आता भांडणार काय नाही असा विषय आहे. मित्रांनो म्हशीच काय चालू आहे बघा. बिथाडाला घासून घेते. काय खाजवते काय असं करते बघा. काय करते. तर पेंट ठेवूया आता लगेच. कशी फिरते बघितले बघा. आता तिकडे झाली आहे. तिकडे जाणार बघा. गेलीच तिकडं. आलीच बघा मित्रांनो इकडं. आता 100% इकडे जाणार आहे. गेलीच बघा मित्रांनो मस्त तिकडं. आता बस झाली. चल मारू नको मला. तर आपण फायनली म्हशीला इथं बांधलेलं आहे मित्रांनो कोंबड्याला. रेडी कुठे रे. रेडी कुठे गेली. रेडी कुठे गेली रे. तो का तिकडं आहे. इकडे कसं वाटलं. हां बिली नाही ना.
मम्मीला मारत हवं. तू मम्मीला मारायची काय गरज होती का? हां, ती मम्मी एकतर भांडखोदळी, त्यात तुम्ही एवढं एकदम सुसज्ज शहाणं तुम्ही एकदम, तिला मारू नका म्हणताय तर 17 वेळा तिच्या डोक्यात शिंग मारलं. हो का, मारलं हिला. मारू नका रे. पण रीडीनं मारायची काय गरज नव्हती. रीडी तिची मम्मी आहे, रीडीनं मारायची गरजच नव्हती. तर मित्रांनो चाललो आता वैरण आणायला. जाऊया वैरण घेऊन येऊया. कट करायला लाईट आली 6 वाजता लाईट येते. लाईट आलेली आहे आणि इथं बघू शकता ट्रॅक्टर सगळं. पण वैरण काढायला लागलं अजून थोडी वैरण काढूया आणि घेऊन जाऊया लगेच. इथं बघू शकता मग आपण तिथलं कडवडं आहे ना ते काढलं आहे. हो का, ह्याच्यावरती टाकलं आहे. आता थोडं भरूया अजून जाऊया घरी. तर आपण इथलं थोडं गिनिगल काढून ट्रॅक्टरवरती भरलेलं आहे. आता जाऊया घरी. मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे, बघू शकता. आलो आहे घरी. मित्रांनो चमचम. अयो बिलिक काय चमचम, बिलिक काय? हां, बिलिक काय नाही बा दाखवत तुला. मशीन परत राडा केला मित्रांनो. तर मग अशी पेन ठेवली आपण आणि तर घेऊया गाय आतमध्ये. आता लगेच गाय आतमध्ये घेऊ लगेच. चला काय मावशानं. आणि नंतर काय करू, वैरण कट करून टाकू लगेच गायनं. यायचं नाही कप्पो येऊ नको. चला ए चमचमची मम्मी. ओय 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 माझं पाय कोपऱ्यात जायचं. कोपऱ्यात जावा. एक जण या की एक जण यायचं कळतं का नाही तुला. गेलं बाबा पळत. कप्पोली कप्पो येऊ नको. नाही आले कप्पो. तर बांधूया सगळ्या गायात आपण. आधी थांबा चमचमला बाहेर सोडू पळायला. चमचम चल चमचमी पळाय चल. पळाय नाही ही प्या नाही पळायला. चल चमचम चल पळ. रेडे शांत बस. आज तरी शांत बस. रेडे चमचम ये की. कप्पो जाऊ कप्पो मार खाल्ला. येऊ नका कोणी सुद्धा सांगतोय. कोणी सुद्धा येऊ नका. एका चमचम पळ ग. मारू नको. तुला बाहेर पेंड येत नाही का? दाबलं खो. मारू नको मारू नको. मारू नको तू. चल बाहेर चल बाहेर जा बाहेर. गेली बघा बाहेर. चुकवा अशी चकवा मारून जाते मित्रांनो सारखी. चम हे कपिला असलं तर कपिला चमचम पळ की. चमचम आहे बघा. माती मित्रांनो. हो माती खाते काय वाटतं का नाही. चल रेडी गेलीच बघा. दररोजचा आहे बघा. गेली त्याच्या महाग. जाऊ नका रे तुम्ही कोणी सुद्धा. गेलीच मित्रांनो रेडी. बघ तू काय करते. रेडे मारू नको. एका भाषेत सांगतो तुला. रेडे नको मारायला तयार आहे तुझं. आधी आपण गाय आता आतमध्ये बांधूया. ही कड्या बांधूया गायच्या, नाहीतर एकमेकीच खाऊन टाकतील. आधी इथं कपूला बांधू आपण. बघा हे कपिलाला सगळ्यांना एवढंच असते. बेगर दुधाची येते. चमचम बघा स्टंट करते. रेडे खाण्यात बिझी आहे. इकडे बघा व्यू काय. रेडे नाही ऐकणार. म्हशीची पेंड मागाशी खाऊन झालेली आहे. म्हशे मागाशी कसं वाटलं. तू का सारखी भांडते का मग सारखी. तू भांडायचं नाही. मागाशी गेली ती भांडायला बघा. ही पाणी प्यायला गेली ती पण भांडत बसली. आणि मित्रांनो हे जे असतं ना म्हणजे हे जे व्हिडिओ शूट असतं तर हे सगळं सुरक्षित असतं एकदम. कारण की मी असतो, मला कोण मारत बिरत नाही काय. आणि त्याच्यामुळं मला सगळी भेट येते. ही बेल्यामुळं मला काय करत नाही ते. मी डायरेक्ट तिकडं कपिलाला तिकडं न्यायचं, नाहीतर कपिलाला बांधायचं तरी, नाहीतर म्हशीला तरी बांधायचं. त्यामुळे कोणाला काही इजा पोचत नाही वगैरे काय नाही. आणि ह्याच्यामध्ये मी एकटाच असतो ना, त्याच्यामुळे कोणाला काही इजा वगैरे पोचत नाही. असा विषय.
तर तुम्ही जर तुमच्याकडे जर गोटा वगैरे असेल तर तुम्ही तर काय असा प्रयत्न करू नका. कारण की गुरु आपापल्या ह्याच्यावर असते की ना, ओळखते ते गुरु की असं असं मालक खायचं म्हणून, मालकाला ओळखते ना त्याच्यामुळं. आणि जे पण काय केलं जातं ते एकदम सुरक्षितरित्या केलं जातं. व्हिडिओ असं शूट करताना किंवा एकदम सावधानपूर्वक केलं जातं सगळं, काळजी घेऊन सगळ्यांची. कुणाला काही इजा वगैरे झाली नाही मागाशी, कुणाला काय झालं नाही असा विषय झाला. तर इथं बघा पेंड खाली येते काय वैरण कट करायचं अजून आपल्याला. तर ही थोडं शिल्लक राहिलं होतं वैरण, ती आपण कपिलाला घेऊन चाललो आहे. कपिलाला रेडी सर का साईडला, रेडी साईडला सर. कपिला टाकली. चमचम अरे चमचम चमचम घासते बघा ते ह्याला नारळ. अजून एक पाटी आणूया. तर खायला कसं असं माहीत आहे का, पाऊण पाटी कपिल्याला, अर्धी पाटी ह्यात, मी चतकुर पाटी ह्यात, आणि पाऊण पाटी तिकडं आणि चतकुर पाटी ह्यात. रेडीला चतकुर असतं, रेडीला आणि ते महाकाला. हिचं काय चाललं आहे ए चमचम चमचम ए चमचम मित्रांनो पहिल्यासारखी पळतच नाही. काय विषय काय झाला काय माहिती, तिला माती खा वाटते सारखी, असा विषय झाला होते. का वाटते दूध प्यायचं संध्याकाळी तुला. वैरण कट करतो आता लगेच, कारण की वैरण संपलेली आहे. तिथे बघा जय मित्रांनो अख्ख्या गोट्यामध्ये झालं वरडाय सुरू चमचमचं. काय झालंय वरडती का म्हण, वरडती का म्हण, काय झालंय सांग, काय झालं सांग की. हां काय झालंय हो काय झालं सांग की. जवळ पाहिजे बघायला, माणसासारखी पाहिजे ते माणसं, बाकी काही विषय नाही. माणसं पाहिजे तिला जवळ, फक्त एकटी नाही राहते. एकटी राहत नाही ना होय, एकटी नाही ना राहत. वरडणार बघा आता, मी पुढे गेले की मागणं वरडणार. तर मित्रांनो इथं बघू शकता आपण वैरण कट केलेली आहे. ह्या गेल तेवढं टाकली होती. आता टाकूया सगळ्यांना वैरण. टाकतो वैरण आता मी एकटाच, कारण की इथं बघा अण्णा, अजून अण्णांना बरं वाटत नाही. इथं बघा गहू, मम्मीचं फोन चाललं बघा मावशीसोबत. आणि इथं बघू शकता गहू येतं, गहू कुठल्या कंपनीचं गहू येतं हे, मैकू कंपनीचं गहू आहे बघा. हे इथं अण्णा बसलं ते बघा, आणि इथं मम्मी बसलेली आहे. आणि मित्रांनो इथं बघू शकता आपण त्या दिवशी तुळस छाटली होती, एकदम भारी फुटली मित्रांनो, एकदम भारी तुळस फुटली. कसे, कारण की हो का पहिल्यांदा हिला काज नव्हतं, आता फुटली आहे हो का. इथं बघा तुळसमध्ये कोण आहे, कृष्ण, श्रीकृष्ण. कसं ए आलो की बाबा न वरडू नका, वैरण टाकणार आहे तुम्हाला. तुळस लई भारी फुटले मित्रांनो, एक नंबर तुळस फुटलेली आहे. तुम्हाला वरचं घेऊ दाखवू का वरचं. इथं बघू शकता त्या दिवशी मी इथनं चढताना इथला पत्रा फुटला, त्या दिवशी अन्नावर गेलं तिथला पत्रा फुटला, ते अन्न गेलं खालीच डायरेक्ट पत्रा. त्यामुळं ह्या पत्राला जाते 50 वर्ष झालं बघा त्याचं भंगसवर. वरडणार नसतो, बाकी काय करणार नाही. तर ही पत्रा आहे 50 वर्षाचा, तिथं आपण पॅच लावलेला आहे बघा. तिथं 50 वर्ष झाली ती. त्या दिवशी पडला होता, थोडा चिरचिर झाली होती, त्याच्यामुळे स्लिप झालं ते खाली, पत्रा फोडून गेला ना. त्याच्यामुळे त्यांना तुम्हाला सांगितलं होतं काय झालं ते, कमरत जरा बेल्ट लावायला सांगितलेलं आहे. आणि फ्रॅक्चर झालं आहे मणका एकचा, वरून 12वा मणका, वरून खाली जाताना 12वा मणका क्रॅक आहे, केसाच्या आकार एवढा. डॉक्टर म्हणले क्लिअर होईल ह्याच्यावरून, गोळ्या औषधं क्लिअर होईल, एवढाच विषय, बाकी काय विषय नाही. तेवढंच. कसं आहे सनसेट बघू शकता तुम्ही आता, सनसेट. तर टाकतो गायांना खायला मी, आणि भेटतो तुम्हाला संध्याकाळी आता ह्याच्या वेळेस जेवणच्या टायमिंगला. लाईट नसणार आहे बघा, लाईट जाते 7ला, लाईट जाते. आता आपल्याला धारा काढायला लागते त्या पाक 8:30ला धारा काढायला लागते त्या, कारण की लाईट येते ना 8:30ला. 7ला लाईट जाते, आता 6ला आली होती, आणि जाणार 7ला, आणि नंतर ना येणार 8:30ला, आणि नंतर ना लगेच जाणार 10ला. याच्यामध्ये आपलं काम त्या टायमिंगला व्हायला लागतं, नाहीतर डिझेल जाळायला लागतं आपल्याला, आर्निचर आहे ना आपल्याकडं.
त्याचा डिझेल जायला लागतं. सकाळचं तर डिझेल ट्रॅक्टरवरच करतो आपण ताराही, आणि संध्याकाळच्या लाईटवर असतो. तर तुम्हाला भेटतो तर जेवणाच्या टायमिंगला संध्याकाळी थोड्या वेळाने एका तासानं भेटतो लगेच. तर मित्रांनो झाली संध्याकाळ, आणि कालवण काय केलं तुम्हाला दाखवतो. हे बघा दूध आहे इथं, ह्यात बटाटा आहे. आणि मित्रांनो दिवसभर पाहुणे येते ते खायला किती आणलं बघा. बघा सगळं खायलाच आहे. बघा टोस्टरचं पुढं, बघा इकडं काय आहे, कुरकुर टोस्ट, मारेगोल्ड, परले, बघा मेवा, ओरिओ. माझा आवडता का मला. तर करूया जेवण आणि झोपूया. आजचा व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलवर ते नंतर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन ब्लॉगमध्ये. बाय.